मध्य रेल्वेवरील आजचा ब्लॉक रद्द। गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना ब्लॉकचा त्रास होऊ नये म्हणून मध्य रेल्वेचा हा निर्णय। मध्य रेल्वेकडून 4 ते 6 सप्टेंबर दरम्यान मध्यरात्री उशिरापर्यंत लोकल सेवा सुरू ठेवण्यात येणार। गणेशोत्सवात दर्शन करून घरी परतणाऱ्या भाविकांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय। ठाण्यातील धोकादायक इमारती रिक्त करण्याचे आदेश। विरारसारखी दुर्घटना ठाणे शहरात घडू नये म्हणून पालिकेचा निर्णय। पालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांची तातडीची बैठकही घेतली। मुंबई विजयदुर्ग रोरो सेवेचा मुहूर्त हवामान बदलामुळे टळला। रोरो बोटीच्या चाचण्या घेणं अशक्य होत असल्यानं आता सेवा लांबणीवर। वीज पुरवठा खंडित झाल्यानं बस वाहतुकीला फटका। विद्युत बसगाड्यांची चार्जिंग सुविधा ठप्प। टीएमटीच्या 123 पैकी फक्त 17 विद्युत बसगाड्या सेवेत। मुंबईमध्ये अनधिकृतपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या 57 बाईक टॅक्सीवरती परिवहन विभागाची कारवाई। दोषी चालकांकडून 1.5 लाखांचा दंडही वसूल। पुण्यातल्या स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला। आरोपीने गंभीर गुन्हा केला असल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं। पिंपरी चिंचवड या ठिकाणी मुलीच्या प्रियकराची नातेवाईकांकडून हत्या। 26 वर्षीय तरुणाला 11 जणांनी केली बेदम मारहाण। मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू, 9 जणांना अटक। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून राज्य पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर। यंदा सेट परीक्षेचा 6.69% निकाल। 6050 उमेदवार ठरले पात्र। राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस। पुणे जिल्ह्यातील 192 मंडळांमध्ये अतिवृष्टीने दाणादाण। पुढील 5 दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता। सोने चांदीच्या दराचा नवीन उच्चांक। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याला 1,07,120 रुपयांचा दर। चांदी देखील 1,25,660 रुपये प्रति किलोवर। क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे गणरायाच्या चरणी लीन। लालबागच्या राजाचं रहाणेंनी घेतलं दर्शन। जर्मनीमध्ये शिवराज्याभिषेक थीमवर गणेशोत्सव साजरा। जर्मनीच्या वोल्सबर्ग या शहरामध्ये पिंपरी चिंचवडमधील रावळावर आता कुटुंबानं यंदाही उत्साहात साजरा केलाय गणेशोत्सव। अटलांटिक महासागरामध्ये ब्रिटानिया क्रूज शिपवरती साजरा झाला गणेशोत्सव। अटलांटिक महासागरामध्ये कोकणातल्या बाळ्या डान्सचा आवाज घुमला, तर शिपवरील महाराष्ट्रीयन नागरिक बाळ्या डान्सवर थिरकले। पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून चीनच्या दौऱ्यावर, तर एससीओ समिटमध्ये सहभागी होणार। मोदी जिनपिंग यांच्यामध्ये आज होणार चर्चा।